जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येते आहे। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंट एज संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असून रिटायरमेंट एज वाढणार का या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अधिकारी कर्मचारी रिक्त पदाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय वाढीला पोषक स्थिती निर्माण होत आहे। प्राप्त माहितीनुसार राज्य शासन सेवेतून दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांच्यापैकी 3% कर्मचारी निवृत्त होत आहेत, तर त्या प्रमाणात पदभरती होत नसल्याने रिक्त पदे व पदभरती यांच्यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे। परिणामी सरकारला बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करून घ्यावा लागत आहे। यामुळे बऱ्याच विभागामध्ये कायम कर्मचाऱ्यांच्यापेक्षा बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे। रोजंदारी बाह्य यंत्रणेवरील कर्मचाऱ्यावर अधिक जोखमीची जबाबदारी देऊ शकत नाहीत। परिणामी जबाबदार कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे। सध्या राज्यात 7,19,000 पदे मंजूर आहेत, तर यापैकी 2,92,570 पदे रिक्त आहेत, म्हणजे जवळजवळ 3 लाख पदं रिक्त आहेत। तर यामध्ये माहे डिसेंबरपर्यंत तब्बल 5,289 कर्मचाऱ्यांची भर पडणार असल्यानं रिक्त पदाचा आकडा हा 3 लाखांच्या वरती पोहोचणार आहे। राज्य शासन सेवेतील वर्ग 3 व 2 व 1 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 58 वर्ष आहे। सदर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय वाढीची बऱ्याच दिवसापासूनची मागणी, रिक्त पदाचा आकडा वाढल्यानं पोषक स्थिती निर्माण झालेली आहे। यामुळे वरील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात 2 वर्षे वाढ केल्यास 58 वर्षे निवृत्तीचं वय हे 60 वर्षे इतकं होईल आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार जो आहे तो आर्थिक भारसुद्धा कमी होईल। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय जर वाढलं, रिटायरमेंट जर वाढलं तर ती अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।